डार्क चॉकलेट हा काय प्रकार असतो? म्हणजे क्रेव्हिंग संपवायसाठी? नाही, ते सांगतो ना मी तुम्हाला, की हां. त्याच्यामध्ये हे जे स्वीटनर असतात, ते सगळ्यांनी आतड्यांचा कॅन्सरची शक्यता वाढते असं नवीन संशोधन सांगतं. आता ते डार्क चॉकलेटकडे आपण जाऊ. हं. क्रेव्हिंग मॅनेजमेंट होते का? होते. कशी होते? आणि डार्क चॉकलेट म्हणजे काय? आणि किती टक्क्याचं? म्हणजे 50% ला तुम्ही डार्क चॉकलेट म्हणता. हं. याचा अर्थ काय त्याच्यामध्ये 50% कोको एक्स्ट्रॅक्ट असतं हो. आणि 50% काय असतं? शुगर. शुगर असते. हां. किंवा हे 50%चं चॉकलेट आहे, हे डार्क आहे, हे हं. मान्य आहे ना. हं, ते हं. दिसायला डार्क दिसतं. त्याने क्रेव्हिंग मॅनेज होतात. म्हणजे साखर कंपोनंट त्याच्यामध्ये असतो आणि तो 50% असतो. कुठल्या पदार्थामध्ये तुम्ही 50% साखर घालून घेता? गुलाबजाम देखील त्याच्यामध्ये एवढी साखर नसते. जिलेबीमध्ये पण एवढी साखर नसते. एक. आता समजा तुम्ही 65% घेतलं, हं. तरी पुन्हा 35% काय असतं? साखर. आणि तुम्ही खाता ते फार तर फार एखादा माझ्यासारखा ते माणूस असेल, तर तो 90% डार्क चॉकलेट हो. घेतात. तुम्ही खाऊन पहा, लाकडाचा कोळसा त्याच्यापेक्षा चविष्ट लागतो. बापरे! हे मी तुम्हाला सांगतो.